नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण शेती संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. राज्यातील कांदा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकार सकारात्मक असल्याची महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील साखर उद्योग, ऊस उत्पादक आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये साखरेची किमान विक्री किंमत म्हणजेच MSP वाढवणे, इथेनॉल कोटा वाढवणे, कर्ज पुनर्रचना, व्याज सवलत यांसारख्या मागण्यांवर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. तसंच कांद्याची थेट शेतकऱ्यांकडून खरेदी आणि कांदा बियाणांवर निर्यात अधिभार लावण्याच्या मागण्यांनाही मान्यता मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. भारतात कडधान्य उत्पादन चांगलं राहिल्यामुळे 2025-26 या आर्थिक वर्षात कडधान्य आयातीत 18% घट झाली आहे. यामुळे आयातीवरील खर्चही तब्बल 35% कमी झालाय. मात्र दुसरीकडे तूर आणि उडदाची आयात विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताने 2025-26 मध्ये एकूण 59,60,000 टन कडधान्य आयात केली आहे. तूर आयात 21% वाढून 14,80,000 टनांवर पोहोचली असून हा आतापर्यंतचा विक्रम ठरलाय. तर उडदाची आयात 28% वाढून 10,50,000 टनांवर गेली आहे. मोझांबिक, म्यानमार, टांझानिया, ब्राझील आणि थायलंड मधून मोठ्या प्रमाणावर आयात करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेतून शेतकरी कर्जमाफी योजनेला सवलत देण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा मार्ग आता मोकळा झालाय. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीच्या अंतिम निकषांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या योजनेचा सुमारे 30 ते 40 लाख शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. तसंच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. 30 सप्टेंबर 2025 पूर्वी थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून 30 जून पूर्वी अनुदानाची रक्कम थेट खात्यात जमा होणार का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. बोगस शेतकरी उत्पादक कंपन्या म्हणजेच FPC स्थापन करून कोट्यवधींचं अनुदान हडपल्याच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. नंदुरबारचे तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चेतन कुमार ठाकरे यांना राज्य शासनाने अखेर निलंबित केलंय. या प्रकरणातील गैरव्यवहार ॲग्रोवनच्या वृत्तमालिकेतून समोर आलं होतं. त्यानंतर कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी राज्यस्तरीय कृषी दक्षता पथक नंदुरबारमध्ये पाठवलं. चौकशीत विविध गैरव्यवहार उघड झाल्यानंतर कारवाईची शिफारस करण्यात आली होती. नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी ही कारवाईची मागणी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत देशातील सार्वजनिक वितरण प्रणाली मजबूत करण्यासाठी सार्थक PDS योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र सरकार पुढील 5 वर्षात या योजनेवर तब्बल 25,530 कोटी रुपये खर्च करणार असून योजना 31 मार्च 2031 पर्यंत लागू राहणार आहे. या योजनेअंतर्गत अन्नधान्य वाहतूक, रास्त भाव दुकानांना सहाय्य आणि सार्वजनिक वितरण प्रणालीचे आधुनिकीकरण यावर भर दिला जाणार आहे. विशेष म्हणजे AI, मशीन लर्निंग आणि ब्लॉकचेन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रेशन व्यवस्था अधिक पारदर्शक आणि सक्षम केली जाणार आहे. या निर्णयामुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत येणाऱ्या 81.35 कोटी लाभार्थ्यांना थेट लाभ मिळणार असल्याचं सांगण्यात आलंय. पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत असल्याने खरीप हंगामासाठी पोषक वातावरण तयार झालंय. समाधानकारक पाऊस झाल्यास यंदाच्या पेरण्या वेळेत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने जिल्ह्यात 61,120 हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीचं नियोजन केलं असून विविध भात बियाणांचं वाटप सुरू करण्यात आलंय. भोर, वेल्हे, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात भात लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. तर शिरूर, दौंड, पुरंदर, बारामती आणि इंदापूर भागात सोयाबीन, तूर, मूग आणि उडीद पिकांना प्राधान्य दिलं जातं. यंदा कमी पावसाचा अंदाज असला तरी शेतकऱ्यांनी खरीप तयारीला वेग दिला असून बियाणे, खते आणि इतर निविष्ठांचा पुरवठाही सुरू करण्यात आलाय. राज्यातील खासगी कृषी शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. गुणवत्ताहीन कृषी महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा सरकारचा प्रयत्न गेली अनेक वर्ष रखडल्याचं समोर आलंय. राज्यात सध्या 160 खासगी कृषी महाविद्यालयांमध्ये दरवर्षी सुमारे 14,000 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. मात्र विद्यार्थ्यांची आर्थिक लूट, अपुऱ्या सुविधा आणि शिक्षणाच्या दर्जाबाबत सातत्याने तक्रारी होत आहेत. 2018 मध्ये डॉक्टर सुभाष पुरी यांच्या समितीने केलेल्या मूल्यांकनात 38 कृषी महाविद्यालये निकृष्ट दर्जाची आढळली होती. ही महाविद्यालये बंद होणं अपेक्षित असताना राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाई टळल्याचा आरोप होतोय.
सरकारने पुन्हा तपासणीचा मार्ग स्वीकारल्याने अनेक संस्था चालक कारवाईपासून बचावल्याचं चित्र आहे. एकंदरीत या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच शेती संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.